वचनामध्ये जाण्या अगोदर आपण त्या वचनासाठी प्रार्थना करूया. आपल्या अंतःकरणाची, आपल्या मनाची आपण तयारी करूया की जे वचन आज परमेश्वर आमच्यासाठी घेऊन येत आहे ते आमच्यासाठी आणि आमच्याद्वारे आमच्या परिवारासाठी आशीर्वादाचं कारण ठरावं प्रियानो. म्हणून आपले डोळे आपण बंद करूया, आपले मान आपण त्या परमेश्वरासमोर झुकूया प्रियानो. अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या माझ्या महान आणि जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांचा राजा, प्रभू परमेश्वर, पित्या सैन्यांचा यहोवा परमेश्वर तू आहेस. तू आमचं नेतृत्व करणारा, तू आम्हाला चालवणारा परमेश्वर आहेस माझा देवा. तू आतापर्यंत सुरुवातीपासून या समयापर्यंत प्रभू तू आतापर्यंत आम्हाला चालवलेला आहेस माझा देवा. इथून पुढेही तू आम्हाला चालवणार आहेस. तर प्रभू तुझ्या वेदीवरती उभं राहून तुझं गौरव करत असताना पवित्र आत्मा या समयाला तुम्हाला मार्गदर्शन करते, ज्ञान दे, कुवत, ते सामर्थ्य माझ्यामध्ये घाल की आज जे शब्द येतील माझा देवा ते शब्द आज अनेकांच्या हृदयाला आज स्पर्श करणारे असू दे माझा देवा. आज हे वचन प्रत्येकाच्या हृदयामध्ये कार्य करणारं असू दे परमेश्वर. आणि प्रभू आज प्रभू ऐकणारे प्रत्येक कान, त्यांचं जीवन प्रभू त्या सुपीक जमिनीप्रमाणे तू तयार कर. आज ही आराधना, ही स्तुती माझा देवा देत असताना प्रभू त्या गोष्टींची तू परमेश्वर त्या तयारी केलेली असताना माझा देवा आज हे बी त्या मातीमध्ये पडणार आहे, त्या हृदयामध्ये पडणार आहे, त्या सुपीक जमिनीमध्ये जाणार आहे प्रभू. ते रुजलं जाऊ दे, वाढलं जाऊ दे आणि येणाऱ्या दिवसामध्ये 30 पट 60 पट नाही तर 100% कापले देणारं प्रभू हे पीक असू दे अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. बोलण्यासाठी मला सहाय्यता कर. सर्व अडखण, सर्व डिस्टर्बन्स प्रभू येशूच्या नावात आम्ही दूर करतो आणि पवित्र आत्मा तुला मोकळीकता देतो. तुझं गौरव, तुझी महिमा करतो माझा देवा. नासरेत येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून पिता तोय. आमेन. किती लोक जिवंत आहेत? भरपूर वेळा मी हा प्रश्न करतो, किती लोक जिवंत आहेत? किती लोक आपल्या जीवनाविषयी खात्री देऊ शकतात की एवढे वर्ष मी जगू शकतो, एवढे महिने, एवढे दिवस किंवा एवढ्या गोष्टी मी करू शकतो, अशी खात्री किंवा अशी शाश्वती कोणी देऊ शकेल का? देऊ शकत नाही प्रियानो. कारण का? आपण मनुष्य आहोत, आपल्याला एक मर्यादा आहे, आपल्याला एक लिमिट आहे आणि त्या लिमिटपर्यंतच आपण त्या ठिकाणी राहू शकतो, जगू शकतो किंवा त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. तसंच या ठिकाणी वचन सांगतं की यशाया 43:21 मध्ये सांगतं, मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझं स्तवन करतील. काय करतील? मी निर्माण केलेले लोक. काय आज आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही त्या परमेश्वराचं आज स्तवन करत आहोत का? त्या परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत का? त्या परमेश्वराच्या नावाला आज आम्ही उंच करत आहोत का? आज परमेश्वराने या भूतलावरती ज्यावेळेस मनुष्याला बनवलं, सर्व काही गोष्टी दिल्या, पण परमेश्वराची एक इच्छा होती की या पृथ्वीतलावरून मनुष्याने माझं गौरव करावं, मला स्तुती द्यावी, मला महिमा द्यावं, मला आदर द्यावं आणि मला ओळखावं की मी परमेश्वर कसा परमेश्वर आहे. आणि या समयाला वचन सांगते यशाच्या द्वारे की मी निर्माण केलेले लोक माझं स्तवन करतील. काय आज आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी करत आहोत का प्रियानो? केवळ फक्त आज चर्चमध्ये आल्यानंतर 2 तास 3 तास आम्ही देवाची आराधना करत आहोत, देवाची स्तुती करत आहोत किंवा काही ठिकाणी आम्ही सहभागी ते करत आहोत, त्याच वेळेपर्यंत आमची आराधना किंवा आमची स्तुती किंवा परमेश्वराला धन्यवाद देणं आज झालेलं आहे का? जर असं असेल तर आज सावध होणं खूप गरजेचं आहे प्रियानो. आज आम्हाला तयार होणं खूप गरजेचं आहे प्रियानो की आज एक व्यक्ती ज्याच्याविषयी ज्या व्यक्तीला मी तुमच्यासमोर आज ठेवणार आहे, तो व्यक्ती ज्याच्याकडे सर्व काही गोष्टी होत्या प्रियानो, सर्व काही गोष्टीचा आनंद घेऊन तो आयुष्य आरामामध्ये राहू शकला असता, पण तो परमेश्वराकडे एक प्रार्थना करत आहे किंवा परमेश्वराला एक बोलत आहे किंवा स्वतःच्या मनाला एक खात्री तो देत आहे प्रियानो. ते काय आहे आज आपण बघणार आहोत प्रियानो. आज या समयाला आपण बघूया स्तोत्रसंहिता यशा 104 आणि त्याचं 33वे वचन. एकशे 4 त्याचं 33वे वचन मी तुमच्यासाठी वाचतो किंवा जर कोणाला मिळालं असेल तर तुम्ही वाचू शकता. स्तोत्रसंहिता 104 वचन 33. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. हालेलुया. हे स्तोत्र जो लिहिणारा व्यक्ती आहे त्याला आपण खूप चांगलं ओळखतो. जो परमेश्वराच्या कोशासमोर उघडा
तो राजा आहे, तो कोण आहे किंवा कुठल्या पदावरती कोणत्या गोष्टीवरती आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्याचं स्वतःचं त्या गोष्टी बघितल्या नाही. तो असा व्यक्ती देवाच्या कराच्या कोशासमोर नाचत होता. तो व्यक्ती या ठिकाणी म्हणत आहे की माझ्या जीवामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचं स्तवन करीन, मी जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तोत्रे गाईन प्रियानो. आणि सगळ्यात जास्त जर या बायबलमध्ये जर बघतो स्तोत्रामध्ये याच व्यक्तीने सगळ्यात जास्त स्तोत्र लिहिलेले आहेत प्रियानो. आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की माझ्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत. आज मनुष्य इतका बिझी झालेला आहे, मानव एवढा त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये व्यस्त झालेला आहे की ज्या परमेश्वराने या पृथ्वी तलावरती आम्हाला पाठवलेलं आहे त्या परमेश्वरासाठी त्या मनुष्याला आज वेळ नाही आहे प्रियानो. या ठिकाणी तो म्हणतो की स्तवन याचा अर्थ आहे स्तुती, स्तवन याचा आहे त्याचा अर्थ आहे आराधना. तिथं त्या ठिकाणी त्याच्या नावाला गौरव देणं, त्याच्या नावाला महिमा देणं, त्याच्या नावाला उंच करणं त्या ठिकाणी आहे. आणि तो म्हणत आहे की मी जिवंत आहे तोपर्यंत. का बरं हा प्रश्न त्याला पडला असेल किंवा का बरं तो या ठिकाणी या वचनाची प्रचिती आपल्याला आज करून देत आहे देव प्रियानो, की आज आम्ही जिवंत आहोत तोपर्यंतच आम्ही देवाला धन्यवाद देऊ शकतो प्रियानो. तोपर्यंत विचार करा, आज गेले 1.5 वर्ष एक आजाराने धुमाकूळ घातला, त्याच्यानंतर आणखीन एक आजार आला. आता सध्याची जी सिच्युएशन आहे ती खूप भयानक होत चाललेली आहे, राज्यावरती उठत आहे. विचार करा, आम्ही त्याच वेळेस जर मेलो असतो तर आम्ही परमेश्वराची आराधना केली असती का? परमेश्वराचं स्तवन केलं असतं का? आज कितीतरी लोक जीवन मृत्यूच्या दारामध्ये आहेत प्रियानो. कितीतरी लोकांना जीवनात ते तळमळत आहे, मला जीवन पाहिजे, मला जगायचं आहे, या जीवनाचं मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, पण त्यांना ते जीवन प्राप्त होत नाही आहे प्रियानो. पण आज देवाने आम्हाला जे जीवन दिलेलं आहे त्या जीवनामध्ये त्या परमेश्वराची आराधना आज आम्ही नित्य करत आहोत का? त्या परमेश्वराच्या नावाला रोज आम्ही धन्यवाद देत आहोत का प्रियानो? जर आज देत नसेल तर ही सुरुवात करा. गेले कित्येक दिवस आम्ही परमेश्वराची आराधना करण्याचं सोडून दिलं असेल, गेले कित्येक दिवस आम्ही प्रार्थना करण्याचं सोडून दिलं असेल, गेले कित्येक दिवस देवाबरोबरची सहभागिता आमची तुटलेली असेल आणि आम्हाला तसा काहीच फरक पडला नसेल. पण आज जागृत व्हा प्रियानो. आज मनुष्याचं जीवन गवतासारखं आहे. जर रानातील गवत बघा, तरारून सकाळी वाढतं, संध्याकाळी ते वाळतं आणि ते अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं जातं किंवा त्याचा नाश होतो प्रियानो. तसंच माणसाचं जीवन देखील आहे. आज परमेश्वराने मनुष्याला ज्यावेळेस मोशेच्या काळामध्ये 120 वर्षाचा काळ परमेश्वराने दिला, पण आज 120 वर्ष लोक जगत आहेत का? जगत आहेत? स्तोत्र 90 मध्ये सांगतं मानवाचं आयुष्य 60 वर्ष 70 वर्ष, फार तर शक्ती असेल तर 80 वर्ष. आणि 80 वर्षापासून जे जगत आहेत ते खरंच आशीर्वादित लोक आहेत, ते दीर्घायुष्य किंवा आज देवाने त्यांच्यावरती कृपा दया केलेले लोक ते आहेत की आज ते या जीवनाचा आनंद घेऊ शकत आहेत प्रियानो. पण आज आम्ही या 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष आज लोक जगत नाही आहेत. आणि विचार करा, आज जगामध्ये आजूबाजूची परिस्थिती बघा. 15 वर्षाचा 16 वर्षाचा मुलगा फाशी घेऊन मरत आहे. 25 27 28 वर्षाचे मुलं आज आपला जीव सहज देऊन टाकत आहे. आज त्यांच्याकडे त्या देवाला धन्यवाद देण्यासाठी किंवा हे जीवन त्या परमेश्वराने दिलेले आहे याची पूर्वकल्पना किंवा त्यांच्याकडे ते ज्ञान नाही आहे. आज सहज आपल्या जीवनाचा नाश करत आहेत आणि ते देवाचा धन्यवाद करू शकत नाही आहेत प्रियानो. पण आज तुम्ही आणि मी परमेश्वराने दिले का? परमेश्वराने या ठिकाणी आम्हाला जीवन दिले ह्याचा विचार कधी आम्ही केलेले का? की रोज जसं जग जगतं तसं मी जीवन जगत आहे का? उठायचं, घरातलं काम आवरायचं, कामाला जायचं, पैसा कमवायचं, आपल्या इच्छा आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायचं, परत झोपायचं, परत दुसऱ्या दिवशी तेच काम करायचं. पण ज्या परमेश्वराने आज आम्हाला या जिवंतांच्या भूमीवरती ठेवलेलं आहे त्या परमेश्वराचं स्तवन आज आम्ही करत आहोत का? काय त्या परमेश्वराची स्तोत्रे आम्ही गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला आज आम्ही धन्यवाद देत आहोत का प्रियानो? जर करत नसेल तर आज करणं खूप गरजेचं आहे प्रियानो. आज मी तुमच्यासमोर आणखी एक उदाहरण ठेवतो. स्तोत्र संहिता याचा 115वा अध्याय 17 आणि 18 वचन. स्तोत्र 115 17 आणि 18. मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उतरलेले कोणीही परमेश्वराचे स्तवन करीत नाही, पण आम्ही येथून पुढे सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करीत राहू. परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया. आज मेलेल्या व्यक्तीला सांगा, उठ आणि देवाचं स्तवन कर.
उठ आणि देवाला गौरव दे. तो देऊ शकेल का? इथं वचन काय सांगतं? स्तोत्र या ठिकाणी सांगतं, मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उतरलेले कोणीही परमेश्वराचं स्तवन करत नाही. आज कदाचित जुन्या काळातील लोकांचा एक समज होता, मेलेले लोक अशा ठिकाणी जातात. आज जगामध्ये अनेक संभ्रम आहेत, मेल्यानंतर नवजन्म आहेत. आता माणूस पुढच्या वेळेस स्त्री, त्याच्यानंतर कुत्रं, माकड, मग वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी रूप घेऊन नवजन्म जीवन जगतात. असं नाही आहे प्रियानो. माणसाला एकदाच जन्म, एकदाच मरण आणि त्याच्यानंतर न्याय आहे. म्हणून आज या ठिकाणी सांगतं की लोकांचा कदाचित समज असेल की मेल्यानंतर जो आत्मा आहे तो अशा ठिकाणी जातो जिथं प्रकाश नाही आहे, जिथं अंधार आहे, जिथं शब्द नाही आहेत, जिथं संवेदना नाही आहेत, जिथं कोणी बोलणारं नाही आहे. अशा ठिकाणी तो जातो आणि त्या ठिकाणी तो परमेश्वराची स्तुती स्तवन करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी स्तोत्रकर्ता लिहित आहे की निशब्द स्थानी उतरलेले कोणीही परमेश्वराचं स्तवन करत नाही, पण आम्ही इथून पुढे परमेश्वराचा धन्यवाद करीत राहू, परमेश्वराचे स्तवन करू. आज तुम्ही कदाचित आतापर्यंत केला नसाल किंवा करायचं राहून गेलं असेल, पण आज एक आपल्या मनाला किंवा आपल्या अंतःकरणाला, आपल्या आत्म्याला एक खात्री देऊया, एक विश्वास किंवा एक उत्तेजना देऊ की इथून पुढे तरी मी परमेश्वराचं स्तवन करीन, मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देईन. कारण का? मी मेल्यानंतर हे करू शकत नाही प्रियानो. म्हणून आज म्हटलेल्या या वेळेला, आज म्हटलेल्या या जिवंतांच्या भूमीवरती परमेश्वराने आम्हाला ठेवलेलं आहे. याच ठिकाणी राहून आम्हाला परमेश्वराचं स्तवन करायचं आहे प्रियानो. जर आम्ही हे करत नाही तर मेल्यानंतर पण आम्हाला ही संधी नाही आहे प्रियानो. कारण का? आपण पुढे उदाहरणामध्ये त्या ठिकाणी बघणारच आहोत की परमेश्वर त्या ठिकाणी आम्हाला, या जुन्या काळाच्या लोकांना स्वर्ग, नरक किंवा त्या ठिकाणच्या गोष्टींचा अनुभव आहे किंवा नाही मला माहीत नाही, पण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताने मेल्यानंतरच्या जीवनाविषयीचं एक उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणून इथं स्तोत्रकर्ता, जिथं अंधार आहे, जिथं शब्द नाही आहे, जिथं जो व्यक्ती जातो त्याच्याबरोबर कोणी राहू शकत नाही आहे, तिथून तो त्याचं स्तवन करू शकत नाही हे त्याला माहीत आहे. पण त्याच्यानंतर स्वर्ग पण असेल, तिथं पण मी जाऊ शकतो, तिथं पण काहीतरी असेल किंवा देवाकडे जाईल, ह्या गोष्टींची कल्पना कदाचित त्या लोकांना नसेल. पण परमेश्वर आज मनुष्याचं जे आयुष्य आहे या पृथ्वीतलावरती एक आहे आणि मेल्यानंतर एक आहे. मेल्यानंतर इथं आम्हाला चॉईस आहे की आम्हाला काय करायचं आहे. इथं निवड आमच्या हातात आहे की परमेश्वराचं स्तवन करायचं आहे का आमच्या जीवनामध्ये आम्हाला व्यस्त राहायचं आहे. आज देवाच्या इच्छेप्रमाणे करायचं आहे का मला माझ्या इच्छेप्रमाणे करून माझं जीवन मला त्या ठिकाणी पूर्ण या पृथ्वीवरती उपभोग करायचा आहे. कारण का? इथंच निवड आहे, स्वर्गात जायचं का नरकात जायचं आहे. कारण का? आम्ही परमेश्वराबरोबर जुडलं, परमेश्वराबरोबर राहिलं तरच आम्ही त्या ठिकाणी त्या स्वर्गामध्ये जाणार आहोत. पण आपण बघूया एक उदाहरण की लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 19 ते 30. लहानपणापासून संडे स्कूलमध्ये कदाचित तुम्ही जे पारंपरिक ख्रिस्ती आहेत किंवा ज्यांना बायबलचं ज्ञान आहे किंवा अनेक वेळा प्रिचिंगमध्ये ऐकलं असेल, अनेक वेळा कुणाकडे ऐकलं असेल, हा अध्याय एक श्रीमंत मनुष्य आहे आणि एक दरिद्री लाजर आहे. प्रिचिंगमधनं पण तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल की त्या ठिकाणी एक श्रीमंत मनुष्य होता आणि तो दररोज काय करायचा? ख्याली खुशाली करायचा, थाटामाटाने आपलं जीवन जगायचा, वाटेल तसं त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये करायचा. प्रियानो, आपण वाचूया 19 वचनापासून ते 30 वचनापर्यंत. लूक याचा 16वा अध्याय वचन 19 ते 30. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व गरम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटीत असे. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या मुलाशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हात मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे जाऊ पाहतात त्यास
येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आपणाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापलेला आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहे. त्याने तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्राहमाने त्याला म्हटले, त्याच्याजवळ मोशे व संदेश आहे, त्याचे त्यांनी ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्राहमा, असे नाही, पण मेलेल्यामधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेशांचे ऐकत नसतील तर मेलेल्यामधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. हालेलुया. येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचा, संदेश द्यायचा, दृष्टांत सांगायचा, अनेक अशा बोधवचनं त्या ठिकाणी परमेश्वर सांगायचा. तो त्यावेळेस मनुष्याला जाणीव करून देत होता की केवळ आमचं जीवन ह्या पृथ्वीतलावरतीच नाही आहे, तर मेल्यानंतर पण ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्याविषयी आज आम्हाला सावध असणं खूप गरजेचं आहे प्रियानो. की जो व्यक्ती ज्याच्याकडे सगळं काही गोष्टी होतं आणि त्या गोष्टीमुळं तो परमेश्वराकडे जाऊ शकला नाही किंवा लक्ष लावू शकला नाही किंवा त्या परमेश्वराची आठवण करू शकला नाही, कारण तो मनुष्य इतका श्रीमंत होता की रोज खाली खुशाली थाटामाटाने आपलं जीवन जगत होता. विचार करा प्रियानो, रोज खाली खुशाली म्हणजे की रोज मेजवानी होती. त्याने वचन सांगता लाजरस वाट बघत होता की त्याच्या मेजावरनं काहीतरी पडेल आणि मी खाईल आणि माझं जीवन जगेल प्रियानो. पण अशाही स्थितीमध्ये लाजरस देवाला धन्यवाद देत होता. त्याचं अंग फोडाने भरलं होतं, कुत्रे येऊन चाटायचे. त्या ठिकाणी अशी सिच्युएशन असताना देखील तो परमेश्वराची आठवण करत होता. आज सगळ्या गोष्टी असून देखील तो व्यक्ती परमेश्वराची आठवण करत नव्हता किंवा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद होता की आजचा दिवस दाखवला, चला आज काय केले, चिकन केले, उद्या मटण करू, परवा दिवशी ते करू, परवा दिवशी हे करू. अशा पद्धतीचं खाली खुशालीचं जीवन त्या ठिकाणी तो करून अनेक लोकांसमोर स्वतःचं थाटमाट दाखवून त्या ठिकाणी तो आपलं जीवन जगत होता प्रियानो. आज आम्हीही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं जीवन जगत आहोत का? आज खूप विचार करण्याची गरज आहे प्रियानो. ज्या परमेश्वराने आज जीवनाचा जो श्वास आमच्या नाकपुड्यामध्ये ठेवलेला आहे, या पृथ्वीवरती उत्तम जीवन आम्हाला दिलेलं आहे, तो आमचं संरक्षण करतो प्रियानो. तो आम्हाला अनेक अशा गोष्टी आज पुरवून देतो. त्या परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी आज आम्हाला वेळ नाही आहे प्रियानो. आज आम्हाला हे शिकणं खूप गरजेचं आहे की त्या परमेश्वराला रोज नित्य धन्यवाद देणं. असं नाही आहे की चर्चमध्ये आल्यानंतरच आम्ही देवाला धन्यवाद देऊ शकतो. असं नाही आहे एखाद्या ठिकाणी मीटिंग असेल, एखाद्या ठिकाणी फेलोशिप असेल किंवा मध्यस्थीची प्रार्थना असेल, फेलोशिप मीट असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, तिथंच जाऊन आम्ही देवाला धन्यवाद देऊ शकतो असं नाही आहे. आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उठल्याबरोबर परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण मी जिवंत आहे. देवाला धन्यवाद द्या, मी निरोगी आहे. देवाला धन्यवाद द्या, आजचा पुरवठा देवाने दिलेला आहे. देवाला धन्यवाद द्या, माझं जाणं येणं आज देव सुरक्षित करणार आहे. आज देवाला धन्यवाद द्या, तो माझ्याबरोबर असणार आहे. आज मनुष्य तुमच्याबरोबर नसेल, कुठला व्यक्ती तुमच्यासाठी उभा नसेल, पण तो परमेश्वर तुमच्याबरोबर नित्य चालणारा आणि तो राहणारा परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराला आम्ही किती धन्यवाद दिलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. जर वाजवायचं असेल तर जोरदार टाळ्या वाजवा प्रियानो. जर एखाद्या मनुष्याने आमच्यावरती दया केली, उपकार केली किंवा एखादी गोष्ट केली तर आम्ही 10 वेळा धन्यवाद देतो त्याला. तुम्ही मला दिलात, तुम्ही मला दिलात, तुम्ही मला दिलात, तुम्ही मला दिलात. मग तो देव तर रोज फुकट तुम्हाला देतो. ना पैसा मागतो, ना तुमचं सोनं, ना तुमचं रुपं, ना तुमचं काहीच मागत नाही. पण एक धन्यवाद येशू, आज तू मला सांभाळत आहेस. धन्यवाद प्रभू, तू माझ्याबरोबर आहेस. धन्यवाद प्रभू, तुम्हाला ह्या गोष्टी देत आहेत. तो व्यक्ती त्या ठिकाणी लाजरस मेला, त्याला नेऊन सुखलोकामध्ये ठेवलं. आणि जेव्हा श्रीमंत मेला त्याला कुठं नेलं? कुठं नेलं? अधोलोक. आता मेल्यानंतर रॅप्चरच्या आधीचं हे सिच्युएशन आहे. सुखलोक, अधोलोक. मेल्यानंतर आत्मे तिथं जातात. नाही तर अनेक लोकांचा समज आहे, रिटर्न येतात, मला पुरी भाजी दे, मला मटण दे, मला तू माझ्याबरोबर चल, तिथं मी एकटा आहे, मला तुला घेऊन जायचं आहे. ही कल्पना काढा. माणूस मेला, संपलं, त्याचा आत्मा एक तर सुखलोकात किंवा अधोलोकात, आणि त्याच्यानंतर न्याय होणार आहे प्रियानो. मग आज या ठिकाणी तो व्यक्ती सांगत आहे की हे अब्राहमा, तू मला तिथं पाठवू दे किंवा लाजरला तिथं पाठव.
मेल्यानंतर त्यांना संधी नव्हती परत रिटर्न येऊन आपल्या फॅमिलीला सांगण्यासाठी, आपल्या आप्तजनांना सांगण्यासाठी, आपल्या जवळच्या लोकांना सांगण्यासाठी त्याला संधी नव्हती प्रियानो. कारण का जेव्हा संधी होती तेव्हा आपल्या जीवनामध्ये तो व्यस्त झालेला होता. आज आमच्याही जीवनामध्ये आम्ही अशा प्रकारचं व्यस्त जीवन जगत आहोत. फक्त येशूवरती विश्वास ठेवणं, येशू करणं स्वर्गात घेऊन जाणार नाही. येशूबरोबर चालणं, येशूबरोबर राहणं आणि देव जे सांगतो ते करणं खूप गरजेचं आहे. परमेश्वर म्हणाला असा, मी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. आज कुठंतरी त्या परमेश्वराला अपेक्षा असेल की माझ्या लेकरांनी माझ्याकडे यावं. आम्हाला अपेक्षा असते माझ्या लेकरांनी येऊन पप्पा मम्मी डॅडी मला हे दे मला ते दे. तुमचे लेकरं जर तुमच्या दुसऱ्या लेकराला आईबाप म्हणायला लागले तर आवडेल का? आवडेल? आमचे लेकरं आम्हाला आईवडील म्हणत किती आनंद होतो. मग तो परमेश्वर पण आज दयेचा भुकेला आहे. तो परमेश्वर पण कुठेतरी आज तुमच्याकडे माझ्याकडे बघून मला सांगा आज तरी हा व्यक्ती येईल आणि मला धन्यवाद देईल कारण मी आज ह्याला ह्या गोष्टी देत आहे. एवढे वर्ष मी याचा सांभाळ करत आहे, एवढे वर्ष मी सुरक्षित याला ठेवलेला आहे. तो श्रीमंत मनुष्य त्याला संधी नव्हती प्रियानो. तो क्लेशामध्ये जाळामध्ये दुःख भोगीत तिथं पाणी नाही आहे अशी सिच्युएशन त्या ठिकाणी झालेली आहे. काय आम्हाला आज तिथं जायचं आहे का इथंच राहून आम्हाला त्याची तयारी करायची आहे? रोज देवाला धन्यवाद द्यायचा आहे. रोज न चुकायचं वचन सांगतं की माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत, मी जिवंत आहे तोपर्यंत. दोन मंडळ आहे, जीवात जीव आणि जिवंत. एक असं जिवंत आहे, एक इथून जिवंत आहे. हालेलुया. हे जीवन दिसणार आहे पण हे जीवन जे आहे ते परमेश्वरासाठी आहे की इथून त्या परमेश्वराला आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. आज त्या परमेश्वरासाठी आम्हाला जीवन जगायचं आहे प्रियानो. आज हा स्तोत्र करता या ठिकाणी हे वचन घेत असताना एक खूप अद्भुत गोष्ट त्याच्या जीवनामध्ये की तो जेव्हा मेंढपाळ म्हणून काम करायचा किंवा तो जे त्याचं काम होतं तो मेंढरांच्या मागे जायचा आणि तो आराधना करायचा. असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की दावीद वचन सांगतं देवाच्या हृदयाच्या जवळचा, देवाला आवडणारा असा प्रिय व्यक्ती एकमेव त्याच्यानंतर दानिएल असेल. हालेलुया. की मला आवडलेला व्यक्ती एकमेव की जो माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. का म्हणला असेल प्रियानो? कारण तो सतत परमेश्वराची आराधना करायचा, सतत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद द्यायचा. आणि ज्या वेळेस परमेश्वराने त्याला त्या छोट्याच्या अवस्थेमधून एका उच्च स्थानावरती आणून ठेवल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये प्रियानो एक समस्या सतत वाढू लागली. सतत आक्रमण यायला लागले, सतत युद्ध करावं लागलं, सतत जिवंत राहील का नाही याची शाश्वती त्याला राहत नसेल कदाचित. म्हणून तो म्हणत आहे मी जिवंत आहे तोपर्यंत. कदाचित एका युद्धामध्ये मी मेलो, कदाचित मला एखादा आजार झाला, कदाचित मी एखादा कुठून तरी बाण आला, भाला आला किंवा कोणी शत्रू आला आणि मला मारला तर मी देवाचं त्या ठिकाणी आराधना मेल्यानंतर करू शकत नाही. म्हणून तो म्हणतो की मी जिवंत आहे तोपर्यंत देवा मी तुझी आराधना करतो, मी जिवंत आहे तोपर्यंत तुझी स्तोत्रे करतो, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ह्याचं उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. स्तोत्रसंहिता याचं 94 अध्याय आणि 17 वचन. एक अशी सिच्युएशन त्याच्या लाईफमध्ये आलेली आहे की मृत्यूसारखी सिच्युएशन त्याच्या लाईफमध्ये आहे प्रियानो. कशी आहे? मृत्यूसारखी. बघा तो काय म्हणत आहे त्या ठिकाणी. स्तोत्र 94:17. परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्ती निशब्दस्थानी केव्हा झाली असती. हालेलुया. अनेक वेळा शत्रूंनी त्याच्यावरती गराळा घातलेला आहे, अनेक वेळा त्याच्यावरती युद्धाचा मृत्यूचा प्रसंग ओढावलेला आहे. आणि तो या ठिकाणी काय म्हणते, जर परमेश्वर माझ्या साह्याचा झाला नसता तर माझी वस्ती निशब्दस्थानी केव्हाच झाली असती. हालेलुया. आज तुमच्या साह्यासाठी परमेश्वर आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. आज परमेश्वराची करुणा दया आहे म्हणून अजूनपर्यंत आम्ही जिवंत आहोत. मी रोज बदाम काजू खात आहे, खूप छान छान जेवण खात आहे, हेल्दी आहे म्हणून मी जिवंत आहे असं नाही या प्रियानो. आज रस्त्यावरचे लोक उपाशी मरतात तरी देखील जगत आहेत. हे काय दर्शवतं प्रियानो की आज परमेश्वर जे जिवंत आहेत त्यांच्या पक्षाने अजूनही परमेश्वर वाट बघत आहे की हे लोक मला धन्यवाद देतील, माझ्याकडे वळतील, माझ्याकडे येतील, माझं स्तवन करतील, माझ्या नावाला उंच करतील. अजूनही कदाचित देव वाट बघत असेल. आणि गुरुवारी खूप छान आम्ही बायबल स्टडीमध्ये शिकलो की देव या पृथ्वी तलावरती आम्हाला ठेवण्यामागचं कारण काय आहे. देव येशू ख्रिस्त अजून येण्यामागचं किंवा तो काय येत नाही लवकर, कुठेतरी
आज लोक अजूनही नाही आहेत, देवाच्या राज्यामध्ये नाही आहेत, देवाकडे नाही आहेत, देवाची आठवण करत नाही आहे, देवाला धन्यवाद देत नाही आहे, तो उद्देश त्यांनी समजून घेतलेला नाही आहे, म्हणून आज येशूचा अजूनपर्यंत थांबलेला आहे येशू येण्याचं. आज कुठेतरी आम्ही पण त्या लिस्टमध्ये असेल की मी ही जगातल्या लोकांप्रमाणे, फक्त येशू माहीत आहे, पण बाकी सगळं जगिक पद्धतीने माझ्या किंवा जगिक गोष्टी माझ्या जीवनामध्ये असतील. पण आज एक काम करूया प्रियानो, इथं म्हणतं की परमेश्वर त्याच्यावरती जो युद्ध यायचं, जो संकट यायचं, जो परिस्थिती यायचं, त्यावेळेस परमेश्वर त्याच्या पक्षाने असायचा. आणि हा एकमेव असा व्यक्ती मला वाटतं की ज्यांनी कधीच युद्ध हरलं नाही. हालेलुया. दावीदाने युद्ध कधीच हरलं नाही आणि परमेश्वराने त्याला विजय दिलेला आहे प्रियानो प्रत्येक युद्धामध्ये. कारण का? तो सतत देवाची आराधना करत त्याच्या हृदयाच्या जवळ तो राहायचा प्रियानो. आज आम्हालाही वाटतं आम्हाला विजय मिळावा, आम्हाला यश मिळावं, आम्हाला सगळ्या गोष्टींनी परमेश्वराने उंच करावं किंवा आम्हाला आशीर्वादित करावं. तर आज देवाला धन्यवाद द्यायला शिका प्रियानो. छोटी का गोष्ट असते ना, तुम्हाला जात असताना देवाने सांभाळ केला, धन्यवाद येशू. डोळे उघडे ठेवून देऊ शकता, गुडघ्यावर बसून डोळे बंद करूनच तुम्ही देवाला धन्यवाद देऊ शकता असं नाही आहे. चालता चालता पण धन्यवाद येशू, मी सुरक्षित बाहेर गेलो, धन्यवाद येशू, मी सुरक्षित घरी आलो, धन्यवाद येशू, आजच्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवून दिला. या गोष्टीला घेऊन आम्ही धन्यवाद देऊ शकतो प्रियानो. आज या ठिकाणी तो म्हणत आहे की परमेश्वर माझ्या पक्षाचा, अनेक शत्रू त्याच्या विरोधामध्ये त्याचा जीव घेण्यासाठी टपून बसले होते, पण परमेश्वर त्याच्या पक्षात होता. आणि तो म्हणतो की निशब्दस्थानी मी केव्हाच गेलो असतो. कधी गेलो असतो? ज्यावेळेस शौल त्याच्या पाठीमागे लागला होता. कधी गेला असता तो? इतकं मोठं तो स्तोत्र लिहिला पण नसता, इतकं मोठं सगळं त्याच्या जीवनाचा अभ्यास त्या ठिकाणी त्यांनी किंवा त्याचं सगळ्या गोष्टी त्यांनी व्यक्त करू शकला नसता, अनुभव त्या ठिकाणी सांगू शकला नसता, जर शौल तिथंच त्याला मारला असता तर. पण आज देव त्याच्या पक्षाचा होता म्हणून शौलापासून त्याची सुटका झाली. अनेक बलिष्ठ त्याच्या विरोधामध्ये त्याला मारण्यासाठी टपले होते, तिथून त्याची सुटका झाली. अनेक युद्ध त्याच्या विरोधामध्ये होते, देव तिथून त्याची सुटका केला. आणि तो म्हणतो मी तेव्हाच निशब्दस्थानी गेलो असतो, पण आज मी जिवंत आहे. का? मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. थाटामाठामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न हे आम्हाला करायचं आहे. योग्य पद्धतीने, योग्य वेळेमध्ये, योग्य समयाला त्या गोष्टी करायच्या आहेत. पण जे पहिला करायचं ते करणं आम्हाला खूप गरजेचं आहे. की आज देवाला धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे प्रियानो. की आज आम्ही ते करत नाही, तर आज सुरुवात करा. स्तोत्र 30:9 मध्ये सांगतं हाच व्यक्ती, मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करेल काय? ती उठून तुझं स्तवन करेल काय? स्तोत्र 30:9 जर वाचलं तर खूप बरं होईल. मी मृत्यू पावल्याने, मी गर्देत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करेल काय? ती तुझे सत्य प्रगट करेल काय? हालेलुया. स्तोत्र हे किती छान लिहिलेलं आहे की आज मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल देवाला तो धन्यवाद देत आहे किंवा त्याची उपकार स्तुती तो करत आहे प्रियानो. मृत्यूची सिच्युएशन कोणी देवाला धन्यवाद देईल का? कोणी देईल का देवाला धन्यवाद? मरा लागलो, धन्यवाद येशू मी मरा लागलो, धन्यवाद येशू मी आजारी आहे, धन्यवाद येशू मी समस्यामध्ये आहे, बोलतो का आपण? पण हा व्यक्ती अशा सिच्युएशनमध्ये अडकला होता आणि देवाने तिथून त्याला बाहेर काढलं. आणि तो म्हणत आहे की मी जर मृत्यू पावलो असतो तर काय झालं असतं परमेश्वर? आम्ही तुझी आराधना कशी केलो असतो? काय माझी माती, ज्या मातीमध्ये मला टाकण्यात येईल, ज्या मातीमध्ये मला पुरण्यात येईल, ती उठून तुझी स्तुती करेल काय? काय ती तुझं सत्य प्रगट करेल काय? आज परमेश्वराने हा दिवस दिलेला आहे त्याचं सत्य प्रगट करण्यासाठी. आज हा दिवस दिलेला आहे त्याच्या नावाला आज गौरव देण्यासाठी. आज हा दिवस दिलेला आहे त्याच्या नावाला आज या जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्हाला पोहोचवण्यासाठी प्रियानो. आज आम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे प्रियानो. रोज देवाला म्हणा, धन्यवाद येशू मी मेलो नाही, अजूनही तुझी स्तुती करण्याची मला संधी आहे, अजूनही तुला धन्यवाद देण्याची संधी आहे, मी अजूनही जिवंत आहे, म्हणून प्रभू मी खरंच तुला धन्यवाद देतो. कोणीतरी शेवटचे आपण 2 वचनं या ठिकाणी बघूया आणि आपण थांबूया. स्तोत्रसंहिता यशा 102 तसं 24 आणि स्तोत्र 146 4 वचन. मी म्हणालो, हे माझ्या देवा, माझा आयुष्यकाळ पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नको, तुझी वर्षे पिढ्यानपिढ्यातून आहे. हालेलुया. वचन सांगतं तो परमेश्वराकडे विपत्तीमध्ये पडलेला आहे आणि मृत्यूची सिच्युएशन कदाचित इथं पण असेल, एक विपत्ती आलेली आहे, त्या विपत्तीमध्ये तो परमेश्वराकडे काय प्रार्थना करत आहे
हे परमेश्वरा, मी म्हणालो, हे माझ्या देवा, माझा आयुष्यकाल पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नको. जेव्हा हे वचनाची तयारी करतो, हे वचन माझ्यासमोर तर मला मळेकर आंटी आठवल्या. कारण जेव्हा त्यांना कोरोना झाला, ते दवाखान्यामध्ये त्या आणि ॲम्ब्युलन्समध्ये जात असताना ते म्हणत होते की देवा, मला आत्ताच मरायचं नाही आहे, मला खूप लोकांसाठी प्रार्थना करायचं आहे, मला खूप लोकांसाठी रडायचं आहे, देवा मला आत्ताच घेऊन जाऊ नको. आज कित्येक वेळा तर आम्ही सहज बोलत होतो, देवा मला मारून टाक, मला संपून टाक, मला घेऊन जा, मला कंटाळा आला माझ्या जीवनाचा, या परिस्थितीचा मला कंटाळा आलेला आहे, रोज 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 त्याच गोष्टी बघून मला कंटाळा आलेला आहे. आम्ही सहज बोलून जातो. पण जेव्हा त्यांनी हे बोलले, मला हे वचनाचे दिवस मला मरायचं नाही आहे. मी पण खूप वेळा म्हणतो, देवा मला लवकर मरायचं नाही आहे. आज 15 वर्षाची लेकरं जगाला सोडून चाललेत. 25-27 वर्षाची लेकरं, 10वी नापास झालो मरायचं, 12वी नापास झालो मरायचं, एखादी मुलगी नाही मिळालं आत्महत्या करायचं. का देवाने आम्हाला जीवन ह्याच्यासाठी दिलेलं आहे का? आज दाविदाची प्रार्थना काय होती? माझा आयुष्यकाल पूर्ण होईपर्यंत तू मला घेऊन जाऊ नको देवा, कारण या उभ्या आयुष्यामध्ये मला तुझी स्तुती करायची आहे, मला तुझी आराधना करायची आहे, मला तुला स्तवन करायचं आहे माझ्या परमेश्वरा. आज ही प्रार्थना त्याच्याकडे होती. आज आम्ही देवाकडे काय प्रार्थना करत आहोत की मी जगत आहे तर माझी या इच्छा, माझ्या या गरजा, माझ्या ह्या गोष्टी तू पूर्ण कर. आज कधी आम्ही देवाकडे प्रार्थना केली की देवा मला योग्य वेळेमध्येच या जगातून माझा निरोप होऊ दे, आणि जोपर्यंत असेल तोपर्यंत मला तुझं स्तवन करू दे, मला तुझ्याबरोबर राहू दे, तुझ्याबरोबर चालू दे. आज तो म्हणत होता की आज देवाची वर्ष पिढ्यानपिढ्या आहेत, देव तिथंच आहे. हो, पिढ्या बदलत जात आहेत. काय होत आहेत? पिढ्या बदलले जात आहेत, पण देव तिथंच आहे. आम्हाला वाटतं की देव काही वेळेला जातो आणि काही वेळेला येतो, पण आज तुमच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला आज एक लक्षात ठेवा, देव तिथंच आहे. फक्त आम्ही कुठेतरी भरकटतो, आम्ही कुठेतरी इकडे तिकडे पळतो, ह्या मनुष्याकडे, ह्या व्यक्तीकडे, ही परिस्थिती, त्या व्यक्तीकडे, ती असं पळतो. पण आज देवाकडे जा आणि म्हणा की देवा ही सिच्युएशन मला मारणार नाही आहे, ही सिच्युएशन मला संपवणार नाही आहे, कारण मी योग्य वेळेमध्ये पुऱ्या वयाचा किंवा जोपर्यंत तुम्हाला या पृथ्वीला ठेवलेलं आहे तोपर्यंत मला आयुष्य. कारण का? शैतान हा घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी टपून बसलेला आहे की वेळे अगोदरच. आज किती तरुण, सगळ्यात जास्त बघा म्हातारे मरत आहेत का? कितीतरी वयोवृद्ध लोक अजूनही जगत आहेत, त्यांना उचलून धरून घेऊन चालावं लागत आहे, ते लोक जगत आहेत, पण तरुण लोक मरत आहेत. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण वृद्ध लोक देवाला रोज आठवण करतात की बाबा देवाने मला देव मला जीवन ठेवला म्हणून मी अजून सुरक्षित आहे. पण तरुणांना त्या देवाची आठवण नाही आहे. प्रियानो, आज आम्हाला त्या देवाची आठवण करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. स्तोत्र 146:4. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो, त्याच वेळी त्याच्या योजनांचा सेवक. हालेलुया. माणसाचा प्राण जातो, तो पुन्हाच मातीस मिळतो, आणि त्याच वेळेस त्याच्या योजनांचा शेवट होतो. देवाची योजना होती दावीद सिंहासनावरती यायला पाहिजे होतं. शौल तेव्हा मारला असता तर तो सिंहासनावरती आला असता का? आज तुम्ही आणि मी, शैतानाने कितीतरी प्लॅन केले असतील की इथं येऊन आम्ही त्याची आराधना करू नये, त्या परमेश्वराची सेवा आम्ही करू नये, त्या परमेश्वराला आम्हाला धन्यवाद देऊ नये, पण आम्ही अजूनही जिवंत आहोत, आमचा प्राण सुरक्षित आहे. आणि तो वचन सांगतं की जस्ट माणसाचा प्राण जातो, तो पुन्हा मातीस मिळतो, तेव्हा त्याच्या योजनेचा शेवट होतो. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना तोपर्यंत देवाकडे योजना आहेत की तू असं करायला पाहिजे, तू तसं करायला पाहिजे, तू हे कर, तू ते कर, तू ते कर. आम्ही मेल्यानंतर देव आमच्यासाठी योजना करत नाही. मेल्यानंतर आमचा न्याय फक्त एकच होणार आहे, न्याय, स्वर्ग नर्क. म्हणून आज आम्ही तर आमचा जो प्राण आहे, आमचा जो जीव आहे, जो आम्ही जिवंत आहोत, आत्ताच या ठिकाणी आम्हाला त्या परमेश्वराबरोबर राहणं आणि ते करणं खूप गरजेचं आहे. प्रेरणा खूप सुंदर या ठिकाणी म्हणत आहे की देवाची योजना इर्मिया 29:11. आम्ही सहज माझ्याविषयी परमेश्वराचे मला जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत. त्या हिताच्या गोष्टी किंवा त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही पण तिथं असणं गरजेचं आहे. देवाच्या मनात संकल्प आहे की आम्ही इथं असायला पाहिजे, जेव्हा आम्ही जिथं असायला पाहिजे आम्ही दुसरीकडे फिरत बसतो. हालेलुया. देवाचा संकल्प असतो की इथं यांनी यावं आणि मी त्याला आशीर्वादित करावं, ह्यांनी त्या ठिकाणी माझं नाव घ्यायला पाहिजे, आम्ही दुसऱ्याचं नाव घेत दुसऱ्याच ठिकाणी फिरत असतो प्रियानो. आणि ती योजना पूर्ण होत नाही, त्याचं कारण फक्त आम्ही असतो. म्हणून आज या जिवंतांच्या भूमीवरती तुम्ही आणि मी जिवंत आहोत,
तर आज आम्हाला देवाला धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे प्रियानो. जर आता आम्ही हे करत नाही तर आजपासून सुरुवात करा. इथून पुढे वचन सांगतं, इथून पुढे आम्ही सर्वदा परमेश्वराचा धन्यवाद करू, परमेश्वराचे स्तवन करू प्रियानो. की देवबाप करो ही वचनं तुम्हा आणि माझ्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आणि ह्या पृथ्वीवरती आम्ही जीवन जगत असताना त्या परमेश्वराचं स्तवन, त्या परमेश्वराची आराधना, त्या परमेश्वराची स्तुती, त्या परमेश्वराला धन्यवाद देणं हे कधीच आम्ही थांबू नये प्रियानो.